तिची आसवे तिची सावली, व्यथा मनाची उरात लपली, स्वप्नामधला गाव शोधते स्पंदन वेडी राणी, धुंद नदीच्या काठावरची निळ्या नभाची गाणी, डोळ्यामधुनी अलगद सांगे कहाणी, मनस्विनी मनस्विनी मनस्विनी. चला आता तोंड गोड करा. घ्या भरवा तिला. कोडजिला कंपनी तुझी सुद्धा आहे. जे माझं आहे ते तुझं आहे. रतन आपल्या दोघांची आहे. हवं तर तू उद्या सुद्धा जॉईन करू शकतेस. हा पण 1 महिना तरी तू जॉईन करू नयेस असं मला वाटतं. का? का म्हणजे अगं आपलं लग्न आहे ना. अनु, अगं निशा म्हणत होती की ती अक्षयलाच नाही तर त्याच्या पूर्ण फॅमिलीला चांगलं ओळखते. तेच तर कळत नाहीये म्हणजे नेमकं काय ते. तेच तर तिच्याकडनं काढून घ्यायचंय आपल्याला. परमेश्वरानंच तुमच्या लग्नाच्या गाठी बांधून ठेवल्या होत्या. आई आई हे म्हणतात ते खरं असतं का ग? अगदी खरं असतं. अगं तुझंच उदाहरण घे ना. अक्षय, आज विणाचा साखरपुडा झाला ना? हो. मग आपण गेलो नाही? तुझी काय इच्छा होती? माझी तर मुळीच इच्छा नव्हती जाण्याची. अरे आपल्या देशमुख घराण्याला काही स्टेटस आहे की नाही? आता काय झालंय आई? आपल्या देशमुख घराण्याला स्टेटस आहे की नाही अक्षय? आहे. मग आपण आपली प्रतिष्ठा सांभाळायला नको? अगं पण आता कोणी काय केलंय ते तर सांगशील मला. नाही. अगं त्याचं आमंत्रण केलं असतं, योग्य तो मानपान केला असता तर नक्की गेले असते मी. पण एक फोन केला आणि 2 शब्दात सांगितलं, एवढंच. आई अगं वीणाच्या बाबांची तब्येत बरी नाहीये म्हणून ते आपल्या घरी स्वतः आमंत्रण द्यायला येऊ शकले नाही. एकतर त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आलाय आणि मीही अनुला सांगितलंय की माझ्या आईची तब्येत बरी नाहीये म्हणून आम्ही येऊ शकत नाही आहोत. हे बरं केलंस. पण आई का मध्येच का थांबलास? आई वीणाचा साखरपुडा झाल्यानंतर आपल्याला त्यांच्या घरी जावं लागणार आहे. कारण आपल्याला त्यांच्या घरी जाऊन माझ्या आणि अनुच्या लग्नाची तारीख पक्की करायची. पण अक्षय, लग्नाची तारीख ठरवण्याआधी आपल्याला काही गोष्टी पाहाव्या लागतील. हे बघ आई, मला कुठल्याही देण्या घेण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये. अनुला मी पसंत आहे, मला ती पसंत आहे, दॅट्स इट. मान्य आहे मला. पण आपल्या देशमुख घराण्याची काही रीत आहे, परंपरा आहे. त्याचा काही विचार नको की उगीच डोळे झाकून कोणाच्या गळ्यात हार घालायचा. आई, तुझं पुन्हा पहिल्यासारखं सुरू झालंय का? मला वाटलं होतं की या एवढ्या मोठ्या घटनेनंतर, त्याच्या शॉक नंतर तरी तुझे विचार बदलतील. पण नाही, तुझ्यात काहीही फरक पडलेला नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेव, अनु मला आवडते आणि मी कुठल्याही परिस्थितीत तिच्याशीच लग्न करणार आहे, दॅट्स इट. नशिबात जे असेल ना तेच होईल. त्या पोरीशी जर तुझं लग्न होणार असेल तर त्या पोरीशीच होईल.
पण त्याआधी मला सयाजी बरोबर तुझे जे गैरसमज झालेत ते दूर करायचे. मला वाटलंच होतं आमच्या लग्नाचा विषय बाजूला ठेवून तू सयाजीचं सगळं मॅटर पुढे आणणार. बरोबर आहे, तू त्याला कंपनीतून काढून टाकलंस. अरे देशमुख इंडस्ट्रीला उभं करण्यात त्याचा खूप मोठा वाटा आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही अक्षय. हे बघ आई, सयाजीला मी कंपनीतनं असं तसं उगाच कामावरनं काढून टाकलेलं नाहीये. त्याला सुधारण्याचे, माझ्याशी संबंध चांगले ठेवण्याचे किमान 3 ते 4 चान्सेस दिलेत, पण शेवटी नाईलाजाने मी त्याला कामावरनं काढून टाकलंय. पण सयाजी निर्दोष आहे असं सिद्ध झालं तर? आई, मुळात मला तरी असं वाटत नाहीये की माझा हा डिसिजन चुकीचा असेल. आणि समजा हा माझा डिसिजन चुकलाच तर आपण दोघं बोलून त्यावर काय तो तोडगा काढूया. पण अक्षय, या देशमुख इंडस्ट्रीला सयाजी सारख्या माणसाची गरज आहे. आई, बाबा एक गोष्ट मला नेहमी सांगायचे की कुठलीही कंपनी टिकते ती त्या कंपनीतल्या माणसांच्या युनिटी आणि ट्रस्टवर. कुठल्याही एका माणसावर कंपनी कधीच चालत नाही. आणि समजा एखाद्या माणसाने त्या कंपनीशी विश्वासघात केला तरी सुद्धा त्या कंपनीत जर युनिटी आणि ट्रस्ट टिकून असेल तर त्या कंपनीला त्या माणसाच्या जाण्याने काहीच फरक पडत नाही, उलट त्या कंपनीची भरभराट होते. त्यामुळे माझ्या डिसिजनवर मी ठाम आहे. मी कुठल्याही परिस्थितीत अनुशीच लग्न करणार. ओके? वंच, साखरपुडा अगदी छान झाला. सगळं काही व्यवस्थित पार पडलं. नितीन रावही अगदी वेळेत आले होते. हो ना? सगळे खूप आनंदात होते. खरंच देवाकडे ज्या गोष्टीचं मागणं केलं होतं त्या सगळ्या गोष्टी भरून पावल्या बघ. पण वंच, तुमची कमतरता मात्र खूप भासली. हा, तुम्ही असता तर आम्हाला खूप आनंद झाला असता. वीणाची खूप इच्छा होती तुम्ही साखरपुड्याला असायला हवं होतं. खरं सांगू का वहिनी, अगं मी नसले म्हणून काय झालं, माझे आशीर्वाद नेहमी वीणाच्या पाठीशी असतात. शिवाय आपल्या घरातलं पहिलं शुभ कार्य म्हटलं घराचे दरवाजे बंद कशाला हवेत, आणि म्हणून मीच हा निर्णय घेतला होता की घरीच थांबायचं. वंच, तुमचं म्हणणं मला पटतंय वंच, पण का कुणास ठाऊक तुमचं असं एकटीनं घरात राहणं मला नाही बाई आवडलं. तुम्ही साखरपुड्याला यायला हवं होतं. वहिनी, झालं गेलं विसरून जागं. हे बघ, कार्य चांगलं होणं महत्त्वाचं होतं की नाही. मग बरं मला सांग, तारखेचं काय ठरलं ग? तारीख ठरली ना. हो का? कोणती? 5. वा, साखरपुडा छान झाला. आता लग्नसुद्धा खूप थाटात होईल नाही? बरं, त्या नितीन रावांना तारखेबद्दल काही अडचण नाही आहे ना? नाही नाही, त्यांचा आपल्या होला हो आहे. हो ना? खरंच खूप चांगलं झालं. नाही पण मला एक सांग, म्हणजे लग्नाबद्दल त्यांच्या काय अपेक्षा आहेत? म्हणजे लग्न हॉलमध्ये व्हायला पाहिजे की लॉनमध्ये? बरं, डेकोरेशनबद्दल काय, कॅटरर्सबद्दल काय, शिवाय नाशिकचा ढोल वगैरे पाहिजे आहे का? आणि हो वहिनी, त्यांचा मित्रपरिवार येणार असेल ना, मग त्यांची सोय कुठे करायची, त्यांच्याबद्दल काही मागणी आहे का ग त्यांची? नाही नाही, त्यांची काही मागणी नाही. अहो, त्यांना फक्त आपली वीणा हवी आहे. वा. ते म्हणाले जे वीणाशी लग्न करायला ते एका पायावर तयार आहेत. त्यांचं म्हणणं एवढंच, तुम्ही कन्यादान करा आणि मोकळे व्हा. त्यांची आपल्याकडून काही अपेक्षा नाही आहे. खरंच वहिनी, जावई आपल्याला अगदी सोन्यासारखा मिळाला. हो, पोरीने आपल्या नशीब उजळलं. हो बरं मला सांग, अक्षय रावांना आणि त्यांच्या आईला आपलं घरदार पाहुणचार पसंत पडला ना ग? नाही, देशमुखांकडून कोणीच आलं नव्हतं. काय?
का नाही आले? निदान अक्षयरावांनी तरी यायला हवं होतं. हो म्हणजे अक्षयरावांचा अनुला फोन आला होता. काय म्हणून? ते म्हणाले की आई आत्ताच मोठ्या संकटातून वाचली आहे, म्हणजे तिची तब्येत बरी नाही, त्यामुळे आम्ही येऊ शकत नाही. हां, पण फोनवरून त्यांनी शुभेच्छा मात्र दिल्या. नाही, अक्षयरावांनी वीणाच्या साखरपुड्याला यायलाच हवं होतं. त्यांचं हे कर्तव्य नव्हतं का? अनुला काय वाटेल? जाऊ दे ना वंस, त्यांच्या आईंच्या तब्येतीमुळे ते आले नसतील कदाचित. आपण समजू शकतो ग, पण अनुचं काय? तिला वाईट वाटेल ना. वंस, अनु आता अगदी समजूतदार झाली आहे बघा. हे बघा, आणि अक्षयरावांनी तिला फोनवर सांगितलंच असेल ना. आणि एका अर्थी ते नाही आले हेच बरं झालं. का? बघा ना, म्हणजे सयाजीरावांमुळे अक्षयराव आणि नितीनमध्ये वाद सुरू झाला. म्हणजे ते एकमेकांना अगदी पाण्यात बघतायत. आता ते समोरासमोर आले असते तर उगाच वाद सुरू झाला असता. हो, मी समजू शकते. हे बघा, जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं समजायचं. बरं, तू अक्षयरावांच्या आईला भेटायला जाणार आहेस ना? हो, मी उद्याच जाणार आहे. चला, म्हणजे अनुचं लग्नसुद्धा मार्गी लागलं ना, किंवा आपल्याला कसलीच चिंता राहणार नाही. हां, खरंच वंस, आई जगदंबेच्या कृपेनं सगळं काही व्यवस्थित मार्गी लागू दे. वीणाताईचा साखरपुडा किती मस्त झाला ना. तो दिवस कधी सुरू झाला आणि कधी संपला कळलंच नाही. खरंच सुखाचे क्षण आपल्या आयुष्यात किती पटकन येतात ना, आणि मग भुरकन उडून जातात. मग राहतात त्या फक्त आठवणी, कधी वस्तूंच्या तर कधी अल्बमच्या स्वरूपात. त्यातच समाधान मानायचं असतं. आपल्याच अल्बममधले फोटो बघून आपणच हसायचं, आणि मग नंतर मन भरून आलं ना का पुन्हा आपल्या जगात यायचं. किती छान ना. सीमा, त्या दिवशी ताई किती छान दिसत होती ना. हो ना, खूप छान दिसत होती. तुला सांगू सीमा, मलाही नटायला खूप आवडतं, आणि तसंही नटल्यानंतर स्त्रीचं सौंदर्य जास्तच खुलतं ना. मला नाही आवडत हे सगळं. आता ज्याची त्याची आवड, पण सर्वसामान्य स्त्रियांना नटायला, साजशृंगार करायला खूप आवडतं. आता तुला आवडत नाही ही गोष्ट निराळी आहे. हॅलो, सीमा, अगं मी तुझ्याशी बोलतेय. अगं मला विश्वासच बसत नाहीये. आता यात विश्वास न बसण्यासारखं काय? अगं ती बघ. काय? अनु, समोर बघ ना.
सयाजी आणि नितीन एकत्र आई बरोबर धोका. धोका? अगं काय बोलतेस तू? मी नाही समजले. याचा अर्थ नितीनने आपल्या सगळ्यांना अंधारात ठेवलं. काय म्हणे तर मी सयाजी बरोबर पार्टनरशिप तोडली, माझा त्याच्याशी काडी मात्रही संबंध नाहीये. खोटं आहे हे सगळं. म्हणजे त्या दोघांमध्ये अजूनही पार्टनरशिप आहे. अगं नाही, कदाचित ते असेच भेटले असतील म्हणून बोलत असतील ना. तू पाहिलंस का सीमा, त्या दोघांच्याही हातात फाईल्स होत्या. म्हणजे 100% ते बिझनेस बद्दलच एकमेकांशी बोलत होते. याचा अर्थ अजूनही त्या दोघांमध्ये मैत्रीचे सलोख्याचे संबंध आहेत. काही नाही, इतकं कळकळीने सांगूनही नितीनला सयाजी बद्दल तसं बरे वाईटपणा वाटत नाहीये. म्हणजे नितीनला ताईच्या प्रेमापेक्षा विश्वासापेक्षा सयाजीची पार्टनरशिप जास्त महत्वाची वाटते. हे बघ, म्हणजे तुला असं म्हणायचंय नितीन हे सगळं मुद्दाम करतोय का? एक नंबरचा ढोंगी आहे तो, खोटारडा आहे, ताईची फसवणूक करतोय. जर आपण हे दृश्य आज पाहिलं नसतं ना तर आपणही अंधारातच राहिलो असतो सीमा. तुझ्या बोलण्यात पॉइंट आहे. माझी पूर्ण खात्री आहे हा सगळा त्या सयाजीचाच गेम. पण मी त्याच्या प्रयत्नांना यश येऊ देणार नाही. अनु, आता कसं होणार ग? म्हणजे वीणाताईचा साखरपुडा झालाय आणि त्यानंतर हे आपल्याला सगळं दिसतंय. सीमा, मला वाईट त्याच गोष्टीचं वाटतं की ज्या अटीवरून ताईने नितीन बरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला ती अट नितीन लग्न होईपर्यंत सुद्धा पाळू शकला नाही. काय काय म्हणे तर मी वीणाच्या प्रेमासाठी वाटेल ते करायला तयार आहे. खोटं होतं हे सगळं. कट होता त्यांचा. पण या सगळ्याचा सोक्ष मोक्ष आपण लावायचाच. मनस्विनी. हॅलो, हां, मी अक्षयची आईच बोलते. हां, कोण? अच्छा अच्छा. कधी? दुपारी? हो, या ना, या. हो, मी घरीच आहे. ओके. अच्छा. मी तुमचीच वाट पाहत होते. म्हणजे अनुची आई मला भेटायला येणार तर. आता मला आरामशीर बसून सोंगट्या फिरवता येते. आता खरी वेळ आली आहे. मजा येईल. अक्षय, तू आज घरीच थांबणार आहेस ना? नाही का ग? नाही, अनुची आई येणार आहे मला भेटायला. त्यामुळे मला वाटलं तू घरीच थांबणार आहेस. अगं नाही, ॲक्च्युली त्या तुलाच भेटायला येणार आहेत. मी तुझ्या तब्येतीची विचारपूस करायला. तू कशी आहेस, तुला आता बरं वाटतंय की नाही ते. आणि बघ प्लीज, आज ते आपल्या घरी जर येणार असतील ना तर त्या आल्यावर आमच्या लग्नाचा अजिबात विषय काढू नकोस. का? अरे, तुझ्या लग्नाचा विषय मी नाही काढणार तर आणखी कोण काढणार? कमॉन आई, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आज त्या फक्त तुला आणि तुलाच भेटायला येणार आहेत, तुझ्या तब्येतीची विचारपूस करायला. त्यामुळे आज तरी तो लग्नाचा विषय नको. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. का? माझा तुझ्यावर एवढाही हक्क नाही आहे अक्षय? आई, मला तसं म्हणायचं नाही आहे. तुझा माझ्यावर हक्क आहेच आणि तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. मला फक्त तुला एवढंच सांगायचं आहे की आज जेव्हा अनुची आई तुला भेटायला येईल तेव्हा त्यांच्याशी आमच्या लग्नातल्या देण्याघेण्याविषयी काहीही बोलू नकोस. आपलं स्टेटस, त्यांचं स्टेटस, आपण कसे श्रीमंत आहोत, ते कसे गरीब आहेत, या असल्या विषयावर काहीही बोलू नकोस त्यांच्याशी प्लीज. कारण कुठल्याही परिस्थितीत मी अनुशीच लग्न करणार आहे, हे तुलाही माहिती आहे. छान, तू अनुशीच लग्न कर. माझी काहीही अडचण नाही. अनुला घरात आण, त्या करमरकरांचं जावई हो, आपल्या घराण्याचं नाव लौकिक कर. वा, उद्या 4 लोक म्हणतील देशमुख घराणं किती मोठं आहे. देशमुख घराण्याच्या मुलाने गरीबाची मुलगी केली. आई प्लीज. खरंय, खरंय, तेच बोलते मी. बघ तू, उद्या लोक असं बोलतात की नाही ते. अरे, तू करमरकरांचा जावई होणार आहे अक्षय. आई, मी निघतो. थांब,
आई मला उशीर होतोय, मी निघतो. अरे सयाजीने असं काय वाईट केलंय तुझं? का त्याला तू सारखा पाण्यात बघतोस? उठसूट त्याचा अपमान करतोस? हे बघ अक्षय, सासऱ्याच्या दारी जावयाचा अपमान होणं चांगलं नसतं. उद्या तूही जावई होणार आहेस.